नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे म्हणून हे व्रत केलं जातं. या व्रताला वटसावित्रीचे व्रत या नावाने ओळखलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत सर्वच महिला करत असतात. परंतु हे व्रत कसे करावे, उपवास कसा करावा, पूजाविधी कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमा तिथी संपत आहे. उदय तिथीनुसार पौर्णिमा हे व्रत 29 जून रोजी आपल्याला करायचं आहे. आता एक प्रश्न म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा? तर हा वटसावित्रीचा उपवास वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे. तर तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा. वटसावित्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागामध्ये केली जाते आणि ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध किंवा कॉफी घेऊ शकता किंवा एखादं फळ घेऊ शकता. पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. डायरेक्ट वडाचे पूजन झाल्यानंतर आपण जो पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा उपवास सोडला जातो. तर दुसरी पद्धत म्हणजे दिवसभर उपवास केला जातो. दिवसभर उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. चहा, दूध, कॉफी, फळं घेतली जातात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो. बऱ्याच भागामध्ये यानुसार देखील उपवास केला जातो. याशिवाय तिसरी पद्धत म्हणजे बऱ्याच भागामध्ये अगदी 24 तासाचा उपवास धरला जातो. म्हणजेच हा उपवास वटसावित्रीचा संपूर्ण दिवस-रात्र हा उपवास धरला जातो. फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो. यानुसार बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा उपवास केला जातो, तो सोडला जातो. तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हा उपवास करू शकता. महिलांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही गरोदर असाल, पहिला, दुसरा, तिसरा किंवा 6वा महिना असेल तर अशा वेळी तुम्ही वटसावित्रीचा उपवास करू शकता आणि वडाची पूजा तुम्ही करू शकता. घरच्या घरी किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही हे करू शकता. त्याचप्रमाणे जर तुमचा मासिक पाळीचा 4था दिवस आहे मग तुम्ही 2 वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का? तर नाही. मग अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं आहे. म्हणजेच वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा आहे. तुमच्या तिथे कशा पद्धतीनुसार केला जातो त्यानुसार उपवास करा, मात्र तुम्ही वडाचे पूजन करू शकत नाही. या दिवशी आपण वडाची पूजा कशी करावी ते पाहूया. तर आपण ज्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत ना, त्या दिवशी सकाळीच आपण अंघोळ वगैरे करून सूर्यदेवांना अर्घ्य वगैरे देऊन या उपवासाची सुरुवात करायची आहे. त्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. घरातील ज्येष्ठ मंडळीचा आपल्याला, त्याचप्रमाणे आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन आपण लगेच वटवृक्षाला जाऊ शकतो किंवा मग ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद घेऊन झालं की आपण वटवृक्षाला जाऊन यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आपण आपल्या पतीचंही औक्षण करायचं आहे आणि त्यांचंही दर्शन घ्यायचं आहे. जेणेकरून एक पूर्ण पद्धतीने आपल्याकडून वटवृक्षाची पूजा झाली आणि आपल्या पतीचीही पूजा झाली असा हा त्याचा अर्थ होतो. हे व्रत फक्त सुवासिनींनी करायचं असतं, कारण पतीच्या दीर्घायुष्यासाठी व त्यांच्या सुखासाठी आपण हे व्रत करत असतो. त्यामुळे नक्की सुवासिनी स्त्रियांनीच हे व्रत करावं. बघा, काही महिला अशा असतात की देवपूजा तशीच राहून देतात आणि दार स्वच्छ करत नाहीत. त्याचप्रमाणे उंबरठ्याचं पूजन करत नाहीत. डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करतात. हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे या दिवशी दार स्वच्छ करून, दारात रांगोळी काढून त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा करायची आहे. बघा, काही महिलांना असाही प्रश्न असतो की एखाद्या मुलीचं समजा लग्न जमलेलं आहे आणि सुपारी वगैरे फुटलेली आहे किंवा
कुंकू वगैरे लावून झालेला आहे. आजकाल साखरपुडा किंवा सुपारी फुटणे या कार्यक्रमामध्ये कुंकू वगैरे त्या नववधूला लावतात. पण जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जात नाही, जोडवे घातले जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा करता येत नाही. समजा योग्य पती मिळावा म्हणून व्रत करायचं असेल तर मग त्यासाठी वटसावित्रीचं व्रत करावं का हा प्रश्न असेल तर हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे. त्यासाठी तुम्हाला हरतालिका हे भाद्रपद महिन्यातील व्रत केलं जातं किंवा भगवान शिवशंकराच्या संबंधातील जी काही व्रतवैकल्य असतात ती सुद्धा करण्याचा सल्ला दिला जातो. वटसावित्रीचे व्रत हे खास करून लग्न झालेल्या महिलांसाठीच आहे आणि त्यातल्या त्यात सुवासिनी स्त्रियांसाठीच हे व्रत आहे. सर्वप्रथम आपण वटसावित्रीचे व्रत करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे, त्याचप्रमाणे ही पूजा कशी करावी हे सुरुवातीला जाणून घेऊया. यासाठी आपल्याला हळदी कुंकू, त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती, निरंजन, 5 फळे, खास करून आंब्याचा मान मानला जातो. आपण 5 आंबे घेतले तरीसुद्धा चालतील. त्याचप्रमाणे पूजा करण्यासाठी फुले लागणार आहेत. दिवा ठेवण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला अक्षदा लागणार आहेत. वडाला गुंडाळण्यासाठी आपल्याला एक मोठा पांढरा धागा लागणार आहे. पाणी भरलेला तांब्या, पंचामृत, हिरव्या बांगड्या किंवा ओटी आणि व्रत कथेची पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला न्यायची आहे. आता मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या पूजेची विधी सांगणार आहे. या वडाची पूजा करायला जाताना एकदमच दुपारी 12 वाजता वडाची पूजा करू नका आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत आपल्याला वटसावित्रीची पूजा करायची आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 12च्या अगोदर पूजा केली तर योग्य. ज्यांना अगदीच म्हणजे वटवृक्षाची पूजा करायला बाहेर जाता येणार नाही तर मग तुम्ही घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवणार असाल तर मग घरच्या घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादा छोटासा वटवृक्ष लावा आणि त्याची पूजा करा. खरं तर बाहेर जाऊनच आपण पूजा करायला हवी, पण नाही शक्य झालं तर मग तुम्ही समजा छोटासा वटवृक्ष तुमच्या कुंडीमध्ये लावलेला आहे आणि घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवलं आहे तर तसंही तुम्ही करू शकता. मात्र तात्पुरतं म्हणून तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे. वडाला जाणं शक्य नाही म्हणून बाजारात मिळणाऱ्या वटवृक्षाच्या तोडलेल्या फांद्या आणून त्या मातीमध्ये लावून मग तशी पूजा करू नका. ज्या फांदीमध्ये प्राणच नाहीये अशा वटवृक्षाची पूजा करू नका. तुम्ही तुमच्या पतीचं दीर्घायुष्य किंवा त्यांना चांगलं आरोग्य मागताय तर योग्य विचाराने आपल्याला ही पूजा करायची आहे. तर ही पूजा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर वटसावित्रीच्या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. ही पूजा करण्यासाठी आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे. पूजा साहित्य आपल्याला या ताटामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला हे कापडाने झाकून न्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याशी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करा आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे. धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो हार आणलेला आहे किंवा तुम्ही फुले आणलेली असतील तर ती फुलं आपल्याला अर्पण करून घ्यायची आहेत. तुम्ही साखर किंवा एखादे फळ किंवा पंचामृत किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असेल तर तो नैवेद्य आपल्याला दाखवून नमस्कार करून मग आपल्याला हा धागा आहे तो धागा 7 वेळा वडाच्या झाडाला गुंडाळून घ्यायचा आहे. धागा हा पांढरा सुती असला पाहिजे. 7 वेळा आपल्याला हा धागा प्रदक्षिणा घालून गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या 7 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला तिथे गाठ मारायची नाहीये. धागा देखील तोडायचा नाही. मग 7 वेळा धागा गुंडाळल्यानंतर वटसावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. तिथे बघा बऱ्याच महिला या वटसावित्रीची कथा ऐकत असतात. जर तुम्ही तिथे बसून सुद्धा ही ऐकली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तिथे 5 महिलांची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिथे 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि एक आंबा आपल्याला द्यायचा आहे. आपण 5 महिलांना द्यायचा आहे आणि याच 5 महिला आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये देत असतात. तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते करू शकता आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरी येऊ शकतो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी बघा या दिवशी पतीचे औक्षण करण्याची पद्धत आहे.
मग घरी आल्यानंतर पतीला औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर पूर्णावरणाचा जो काही आपला स्वयंपाक बनवलेला आहे तर तो खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. बघा, ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीही फक्त पूजा करायची आहे, ओटी भरायची नाही आणि कुणाकडून स्वतःची ओटीही भरून घ्यायची नाही. तुमची ओटी अगोदरच भरलेली आहे, त्यामुळे तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. या वटवृक्षाची पूजा करत असताना माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, मुलाबाळांचं आरोग्य चांगलं राहो अशी प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाचं पूजन कसं करू शकता हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.